आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलची ग्राफिकल मेथड शिकणार आहे। ठीक आहे, ग्राफिकल मेथडमध्ये सर्वात अगोदर आपल्याला ग्राफ काढणं येणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ग्राफ काढता येत नसेल तर आपण अगोदर ग्राफ काढायला शिकूयात आणि मग लिनियर इक्वेशन्स घेऊन ते इव्हॅल्युएट करूयात। बघा, फर्स्ट सर्वात अगोदर ग्राफ बद्दल आपण जाणून घेऊयात। समजा हा एक्स ॲक्सिस असेल, ठीक आहे, हा असेल एक्स ॲक्सिस आणि हा असेल वाय ॲक्सिस। ग्राफ काढणं आपण पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण लिनियर इक्वेशन्स सॉल्व करणार आहेत। एक्स ॲक्सिस घेतला आणि हा घेतला वाय ॲक्सिस। ठीक आहे, आता एक्स ॲक्सिसवर स्केल इथं असतो पहा, या ठिकाणी आपण स्केल लिहित असतो। स्केल लिहिताना दोन्ही साईडला मी तो स्केल घेतोय। ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलं, 1 युनिट घेतलं। ठीक आहे, 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट। ग्राफ पेपरवर हा व्यवस्थित आपल्याला स्केल घेता येईल। इथं घेऊयात आपण 1 सेंटीमीटरच्या अंतरानं एक एक युनिट घ्यायचा। हा असेल 1, हा असेल 2, हा असेल 3, हा असेल 4, हा असेल 5, हा असेल 6। नेक्स्ट इकडे पण 30 स्केल घ्यायची, 1, 2, 3, 4 आणि हे 5। 1, 2, 3, 4 आणि हा 5 असेल। त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला सेम स्केलिंग असेल तेवढ्याच अंतरानं -1, -2, -3, -4 आणि इथं असेल -1, -2, -3 आणि -4, -5, -6। गरज पडेल तेव्हा आपण हे घेऊ शकतो। सर्वात अगोदर आपण पॉईंट कुठं आहे त्याचे पोझिशन बघूयात आपण। सर्वात अगोदर समजा मला पॉईंट्स दिलेले असतील काही, फर्स्ट पॉईंट असेल 1,2, हा याच्यावर कुठं आपण रिप्रेझेंट करू शकतो। त्याच्यानंतर पुढे घेतो -1,5, 0, 3, 2, 0, -3, 1 आणि आणखीन एक घेऊत -2, -1। ठीक आहे, इतके पॉईंट्स आपण त्याच्यावर रिप्रेझेंट करायचे पाहूयात। ठीक आहे, आता जेव्हा पेअर असते तेव्हा पेअरमधला पहिला जो एलिमेंट असतो तो पहिला एलिमेंट असतो एक्सची किंमत आणि दुसरा जो एलिमेंट असतो ती किंमत असते वायची किंमत। ठीक आहे, आता पहिला जो पॉईंट आहे एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत 2 आहे। याच्यामध्ये बघूयात आपण, एक्सची किंमत 1 या ठिकाणी आहे आणि वायची किंमत 2 या ठिकाणी आहे। आता हा पॉईंट आणि हा पॉईंट, ठीक आहे, एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत 2 आहे। आता वायची किंमत 2 म्हणजे या एक्स ॲक्सिसला आपण एक पॅरलल लाईन काढू शकतो आणि एक्सची किंमत 1 आहे म्हणजे वायला आपण पॅरलल लाईन्स काढू शकतो। आणि दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्या दोन्ही लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत तो पॉईंट म्हणजे आपला 1,2 असेल। ठीक आहे, तो पॉईंट आपला 1,2 हा पॉईंट असेल। ठीक, ठीक आहे, आता या पोझिशनला जेव्हा आपण येत असतो इथून आपण जेव्हा एक्सकडे पाहत असतो तेव्हा आपल्याला पहिला पॉईंट दिसतो आणि इथून जेव्हा वाय ॲक्सिसकडे पाहतो तेव्हा आपण दुसरं पॉईंट पाहत असतो। ठीक आहे, याच्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघा, एक्सची किंमत आहे -1 आणि वायची किंमत आहे 5। ठीक आहे, एक्सची किंमत -1 या ठिकाणी आहे आणि इथून जायचं वर, कुठं पाहत, वाय ॲक्सिसकडे पाहत, इथून वर जायचं आणि वायची किंमत ज्या ठिकाणी 5 असेल त्या ठिकाणी थांबायचं। ठीक आहे, एक्सची किंमत -1 आपण तिथं मगाशी हेच केलं तर एक्सची किंमत 1 पासून वर 5 चाललो तर आपण, कारण वायची किंमत पॉझिटिव्ह आहे, 1 पासून वर 5 चाललो, जिथं आपला 2 आहे त्या ठिकाणी आपण थांबलो आणि त्या पॉईंटला नाव दिलं 1,2। तसंच -1,5 या ठिकाणी -1 आहे। आता 5 कुठं आहे चेक करतो आपण, इथून परपेंडिक्युलर वर जायचं आहे आणि ज्या ठिकाणी 5 आहे त्या ठिकाणी आपला पॉईंट असेल -1,5। ठीक आहे, त्या ठिकाणी पॉईंट असेल -1,5। 0,3, आता एक्सची किंमत इथं 0 आहे, 0ला येऊन थांबूत। ठीक आहे, एक्सच्या ॲक्सिसवर 0 येऊन थांबूत आणि तिथून आपण पुढे जायचं आहे 3कडं। आता इथून 3कडं जाण्यासाठी वर जावं लागेल आणि ज्या ठिकाणी आपण थांबाल तो पॉईंट म्हणजे आपला कोणता असेल, 0,3 पॉईंट असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर 2,0, एक्सची किंमत 2 इथं आलो 2 वर आणि वायची किंमत 0। आता वर जायचं खाली जायचं हे पाहण्यासाठी आपण 0 कुठं आहे ते पाहूयात। 0 आपल्याला दिसतो, इथं जर 2 असेल तर इथं 0 आहे म्हणजे आपला जो पॉईंट आहे तो या ठिकाणी असेल
2,0 हा पॉईंट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर -3,1 -3 कुठं आहे बघा एक्स ॲक्सिसवर, कारण ही किंमत एक्सची आहे. -3 आहे इथं. ठीक आहे, -3 इथं आहे. आता या ठिकाणाहून आपल्याला 1 कडे जायचं आहे. 1 वर असेल कारण वर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. इथून चाललोत 1 कडे आपण आणि इथं आलोत की आपल्याला 1 दिसून जाईल. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपला असेल -3,1 हा पॉईंट. ठीक आहे, -3,1 हा पॉईंट इथं असेल. त्याच्यानंतर पुढं -2,-1 एक्सची किंमत -2 आणि वायची किंमत -1. एक्सची किंमत -2 कुठं आहे बघा याच्यावर, ही किंमत इथं आहे. आता -1 वायची किंमत शोधायची आपल्याला. वायची किंमत -1 तर वर नसेल, खाली बघूयात. इथं आलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल इथं आहे वायची किंमत -1 म्हणजे -2,-1 हे या टाईपमध्ये आपण पॉईंट याच्यावर प्लॉट करू शकतो, ड्रॉ करू शकतो. अगोदर आपण पॉईंट कसे ड्रॉ करायचे हे पाहणार आहेत. हे व्यवस्थित पाहून घ्या. जेव्हा तुमचा जर एखादा पॉईंट चुकला, समजा 1,2 हे दाखवताना तुम्ही 2,1 हा पॉईंट जर दाखवला तर आपल्याला सारं मिस्टेक होऊन जाईल. आपला जो ग्राफ आहे तो व्यवस्थित येणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर आपण एक लिनियर इक्वेशन घेणार आहेत. लिनियर इक्वेशन घेऊन त्याचा टेबल बनवणार आहेत आणि टेबलमधल्या ज्या काय पॉईंट्स आहेत, जे काय व्हॅल्यूज असणार आहेत ते पॉईंट्स आपण या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करणार आहेत. आणि ड्रॉ केल्यानंतर ते पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात. पट्टीच्या साईन आपण ते सारे स्ट्रेट लाईन पॉईंट्स जोडून घेणार आहेत. ठीक आहे. आपण बघूयात एक लिनियर इक्वेशन घेऊयात. आपण लिनियर इक्वेशन घेऊयात आणि लिनियर इक्वेशनचा टेबल काढून आपण त्याचा प्लॉट काढूयात, ग्राफ काढूयात. बघा मी एक लिनियर इक्वेशन घेतोय. x + y = 2. x + y = 2 याचा टेबल बनवताना काय करायचं बघा, काय केअर घ्यायची बघा. याच्यामध्ये x इथं ठेवला आहे, नंतर y असेल, नंतर इथं असेल पेअर, जी पेअर आपल्याला ग्राफवर दाखवायची, ग्राफ पेपरवर दाखवायची. आता याच्यामध्ये जेव्हा मी x ची किंमत 0 ठेवतोय, सर्वात अगोदर लहान लहान व्हॅल्यूज ठेवून द्यायच्या. जेव्हा x ची किंमत 0 असेल तेव्हा याच्यामध्ये काय चेंज होतो बघा. x ची किंमत ठेवली आपण 0 म्हणजे 0 + y = 2 म्हणजे y ची किंमत काय असेल 2 म्हणजे पहिला पॉईंट असेल 0,2 हा पहिला पॉईंट असेल. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट ठेवूयात आपण y = 0. सेकंड पॉईंट ठेवूत y = 0. जेव्हा y = 0 ठेवूत तेव्हा काय येतं बघा, हे इक्वेशन याच्यामध्येच व्हॅल्यू ठेवायची. x + y ची किंमत आपण 0 ठेवली = 2 म्हणजे x ची किंमत काय असेल 2. दुसरा पॉईंट असेल 2,0. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण आपल्या मनानं ठेवू शकतो. 1 ठेवा, -1 ठेवा, 2 ठेवा, -2 ठेवा आणि कोणाची व्हॅल्यू ठेवू शकतो आपण. समजा मी इथं व्हॅल्यू ठेवली 1. जेव्हा x ची व्हॅल्यू, कारण ही व्हॅल्यू x ची आहे, जेव्हा x ची व्हॅल्यू मी 1 ठेवेन तेव्हा काय येतं बघा याच्यामध्ये 1 + y = 2 म्हणजे y = 2 - 1 y = 1. y ची किंमत येते 1 म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे 1,1. जास्तीत जास्त 3 किंवा 4 पॉईंट्स आपण इव्हॅल्युएट करू शकतो. याच्यानंतर आणखीन एक काढूयात पॉईंट. आता आपल्या मनानं आपण दुसरा एक पॉईंट घेऊयात. समजा मी ही किंमत ठेवली -2. काय ठेवलं मी, x ची किंमत -2 ठेवली. जेव्हा x ची किंमत -2 ठेवतोय तेव्हा कॅल्क्युलेशन कशी होतील बघा. -2 + y = 2, y = 2 + 2, y काय येईल 4 येईल म्हणजे y ची किंमत असेल 4. नेक्स्ट पॉईंट असेल -2,4. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट असेल -2,4. आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपण आपल्या ग्राफवर प्लॉट करूयात. ग्राफवर प्लॉट करण्यासाठी मी ग्राफ काढून घेतो अगोदर. x ॲक्सिस घेतला आणि y ॲक्सिस घेतला. आता हा तर ओरिजिन असेल, हा x असेल आणि हा y असेल. इथं आपण स्केल लिहिणार आहेत. स्केल लिहिताना स्केल काय असेल बघा, ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. 1 सेंटीमीटर = 1 युनिट. इथं घेऊयात 1 सेंटीमीटर अंदाजे. ठीक आहे. तुम्ही घेताना हे ग्राफ पेपरवर सोडवायचं पहा. ठीक आहे. याच्यानंतर इकडं लेफ्ट हँड साईडला असेल सेम अंतरानं आपण हे इव्हॅल्युएट करणार आहेत. त्याच्यानंतर वर 1 2 3 4 5 6 7 इथं असेल -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 5 6. इकडं असेल -1 -2 -3 -4
-5. ठीक आहे, मी प्लॉट हे पॉईंट्स तिकडे करतोय. बघा पहिला पॉईंट कोणता आहे 0,2. यक्षी किंमत 0 आहे. आता y शोधायचा, y = 2 हा पॉईंट इथं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल 2,0. यक्षी किंमत 2 असेल आणि वायची किंमत शोधायची म्हणजे इथंच आहे वायची किंमत, म्हणजे आपला दुसरा पॉईंट हा असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 1,1. x = 1 y = 1. 1,1 हा पॉईंट इथं असेल. पहा तुमच्या प्लॉटमध्ये ग्राफमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल. हा पॉईंट इथं असेल. आणि त्याच्यानंतर -2,4 x = -2. ठीक आहे, आणि y = आहे 4, म्हणजे हा पॉईंट इथं येईल या ठिकाणी कुठंतरी. ठीक आहे, तुम्हाला जितके का पॉईंट्स आपण प्लॉट केलेले ते सारे पॉईंट्स एका लाईनमध्ये दिसतील. ठीक आहे, एका लाईनमध्ये दिसतील. हे सारे पॉईंट्स आपण पट्टीच्या सहाय्याने जोडू शकतो. एकदम स्ट्रेट लाईन असेल. जर याच्यामध्ये एखादा पॉईंट इकडे तिकडे गेला तर समजून काय जायचं पहा की आपला तो पॉईंट कॅल्क्युलेशन करताना चुकीचा झाला. ठीक आहे, आपला तो पॉईंट कॅल्क्युलेशन करताना तिथं चुकीचा झाला आहे हे समजून जायचं. ठीक आहे, आणि जर एका लाईनमध्ये असतील तर आपले सारे पॉईंट्स बरोबर आहेत. या टाईपमध्ये आपण हा ग्राफ काढू शकतो. हा ग्राफ आहे x + y = 2चा. ठीक आहे, या टाईपमध्ये आपण हा ग्राफ इव्हॅल्युएट करू शकतो. याच्यात काढचं नसेल तर आपण याच्यामध्ये आणखीन एक ग्राफ काढणार आहेत आणि त्याचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहेत. ग्राफ कसा येतो बघा, याच टाईपचा टेबल बनवायचा आणि मग ग्राफ इव्हॅल्युएट करायचा. 2x - y = 1. 2x - y = 1. ठीक आहे, बघा आता टेबल बनवतोय. अगोदर x y आणि पुढं असेल x, y. याच्यामध्ये x ची किंमत 0 ठेवतो. y ची किंमत काय येईल बघा बरं. x ची किंमत जेव्हा 0 असेल तेव्हा हे टोटल 0 होऊन जाईल. -y = 1 म्हणजे y असेल -1. 0, -1 हा पॉईंट इथं आला. त्याच्यानंतर y = 0 ठेवला. y ची किंमत जेव्हा 0 असेल तेव्हा हा 0 होऊन जाईल म्हणजे 2x = 1, x = 1/2 होईल. ठीक आहे, 2x = 1, x = 1/2 म्हणजे 0.5. ही किंमत 0.5 असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर x ची किंमत मी 1 ठेवतो. x ची किंमत जेव्हा मी 1 ठेवेल तेव्हा 2 × 1 म्हणजे 2 होईल. -y = 1. 2 हा 1 इकडे आणला तर -1 = y होईल म्हणजे y असेल 1. ही पण किंमत 1 असेल. 1,1 हा पुढला पॉईंट असेल. 0.5,0 हा एक पॉईंट असेल. ठीक आहे, हे 3 पॉईंट्स आपण इथं ड्रॉ करूयात. पहिला पॉईंट 0, -1 बघा. x ची किंमत 0, y ची किंमत -1 हा पॉईंट इथं आला. त्याच्यानंतर नेक्स्ट 0.5,0. x ची किंमत 0.5 कुठं असेल बघा या ठिकाणी. यांचे 0 आणि 1च्या मध्ये सेंटरमध्ये हा असेल 0.5,1 सॉरी 0.5,0. त्याच्यानंतर 1 पॉईंट तर आपण इथं ड्रॉ केलेलाच आहे. हा पॉईंट इथं असेल. आता हे तिन्ही पॉईंट्स पण एका लाईनमध्ये आलेले आहेत. तिन्ही पॉईंट्स आपण जोडू शकतो. ठीक आहे, ग्राफ पेपरवर हे व्यवस्थित दिसतील पहा. तिन्ही पॉईंट्स आपण जोडलेले आहेत. आता या 2 पॉईंट किंवा या 2 ग्राफ्सचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहे. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करताना काय दिसतंय, हे जे दोन्ही ग्राफ्स आहेत ते दोन्ही ग्राफ्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात एकमेकांना. आणि जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आहे आपला 1,1. या ठिकाणी x ची किंमत आपण 1 सांगू शकतो आणि y ची किंमत आपण 1 सांगू शकतो. म्हणजे 2 ग्राफचा इंटरसेक्शन पॉईंट एकच आहे आणि तो जो पॉईंट आहे तो 1,1 आहे. आता जर आपण 1,1 कडे पाहिलं आणि 1,1 पॉईंट्स याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ठेवून दिले तर काय होतं बघा. 1 + 1 2 होतं आणि इथं 1 ठेवलं तर 2 - 1 1 होतं. ठीक आहे, म्हणजे आपण काय सांगू शकतो ऑब्झर्वेशन केल्यानंतर 1,1 हा जो पॉईंट आहे हा पॉईंट हे पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो आणि हे पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो. याचाच मिनिंग काय होतो, यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे इंटरसेक्शन पॉईंट हा याचं सोल्युशन असेल. ठीक आहे, म्हणजे आपण जनरली आता तेच पाहिलं. आपलं सोल्युशन काढायचं आहे लिनियर इक्वेशनचं. लिनियर इक्वेशनचं सोल्युशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड काढताना सर्वात अगोदर आपण दोघांचे टेबल बनवून आपण त्यांचे ग्राफ्स प्लॉट करणार आहेत. आणि ग्राफ्स प्लॉट झाले की आपण त्या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट पाहणार आहेत. ज्या ठिकाणी ते 2 ग्राफ्स इंटरसेक्ट करतात तो म्हणजे आपला किंवा ते म्हणजे आपलं सोल्युशन असेल. ठीक आहे, 1,1 इथं सोल्युशन आहे. x = 1, y = 1. बी द सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन्स. आता या टाईपचे आपण
खूप सारे प्रॉब्लेम पाहणार आहेत. सर्वात अगोदर प्रॉब्लेम सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन बघूयात, जो की एक टेबल आहे आणि टेबल फक्त आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, टेबल काय बघा, टेबलमध्ये आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3. x प्लस वाय इज इक्वल टू 3. टेबल असाच दिला आहे, फक्त ॲक्टिव्हिटी स्वरूपात दिलेला आहे. त्यांनी काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि काय व्हॅल्यूज आपल्याला इव्हॅल्युएट करायच्यात. याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे ही 3 आहे, नंतर हे 5 आहे आणि नंतर हे 3 आहे. तीनच व्हॅल्यूज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये इव्हॅल्युएट करायच्यात. ठीक आहे, आता जर समजा मी x ची किंमत 3 याच्यामध्ये ठेवून दिली तर काय बदल होतो बघा. x ची किंमत 3 ठेवून द्या तर काय आलं, हे 3 प्लस वाय इज इक्वल टू 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. 3 गेट कॅन्सल, y इक्वल्स टू 0 म्हणजे y ची किंमत आली 0. पॉईंट काय भेटला आपल्याला 3,0 हा पॉईंट भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, y इक्वल्स टू 5 ठेवायचं याच्यामध्ये. ठीक आहे, जेव्हा मी y इक्वल्स टू 5 ठेवून देईल तेव्हा x प्लस 5 इज इक्वल टू 3 होतं. म्हणजे x इक्वल्स टू 3 मायनस 5 म्हणजे x ची किंमत काय होते, -2 होते. म्हणजे सेकंड पॉईंट असेल -2,5 -2,5. आणि त्याच्यानंतर लास्ट जेव्हा मी y ची किंमत जेव्हा मी 3 ठेवेल तेव्हा काय येतं बघा, x प्लस 3 इज इक्वल टू 3. 3 गेट कॅन्सल, x इक्वल्स टू काय असेल 0,3 या टाईपमध्ये आपण हा टेबल कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, असा दुसरा टेबल आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4चा. ठीक आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. अगोदर टेबल त्यांनी दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊयात. x असेल, त्याच्यानंतर y असेल आणि त्याच्यानंतर x, y असेल. x आहे, y आहे आणि x, y आहे. व्हॅल्यू दिल्यात पहा. पहिली व्हॅल्यू आहे 0, नेक्स्ट व्हॅल्यू आहे -1 आणि नेक्स्ट व्हॅल्यू आहे -4. ठीक आहे, 0, -1 आणि नेक्स्ट आहे -4. बघा आता y ची किंमत जेव्हा मी याच्यामध्ये 0 ठेवेल तेव्हा काय दिसतं, x मायनस 0 इज इक्वल टू 4 म्हणजे x इक्वल्स टू असेल 4. पहिला पॉईंट झाला 4,0चा. ठीक आहे, त्याच्यानंतर x इक्वल्स टू -1 याच्यामध्ये ठेवून द्या. -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. x ची किंमत -1 सांगितली, जी किंमत मी इथे ठेवून दिली -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा -1 तिकडे शिफ्ट करतोय. -y इज इक्वल टू 4 प्लस 1 मायनस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे y इक्वल्स टू -5 होईल. -5 आपण इथं लिहू शकतो, -1 -5. आणि त्याच्यानंतर शेवटी ठेवायचं आपल्याला y इक्वल्स टू -4 याच्यामध्ये. ठीक आहे, y इक्वल्स टू -4 ठेवून देऊत. x मायनस, हा मायनस इक्वेशनमधला आहे आणि y ची किंमत ठेवायची -4. ठीक आहे, इथं गडबडीमध्ये आपण एकच मायनस घेतो, दुसरा मायनस ठेवायचा, -4 व्हॅल्यू ठेवली आणि पुढे येतं 4. पुढं काय तर 4 म्हणजे x प्लस 4 इज इक्वल टू 4. x इक्वल्स टू 4 मायनस 4 काय होईल, 0 होईल. म्हणजे ही किंमत आली 0. हा पॉईंट आला 0,-4. ठीक आहे, हा पॉईंट आला 0,-4. या टाईपमध्ये आपण ही टेबल कंप्लीट करू शकतो. टेबल कंप्लीट करता तुम्हाला आले पाहिजेत. पहा, टेबलमध्ये ज्या व्हॅल्यूज आपण घ्यायलो ती व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये ठेवून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आणि हे एकदम शांत डोक्यानं करायचं. याच्यामध्ये जर एखादा पॉईंट चुकला तर तो पॉईंट या लाईनवर न येता इकडं तिकडे येतो. पहा, म्हणजे 3 पॉईंट्स जर आपल्या एका लाईनमध्ये येत असतील तर जर एखादा पॉईंट चुकलेला असेल तर हा पॉईंट इकडे येईल, जेणेकरून आपल्याला त्या लाईनवर तो पॉईंट दिसणार नाही. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, हा पॉईंट आपला कॅल्क्युलेशनमध्ये किंवा टेबलमध्ये चुकीचा झालेला आहे. मग आपण ते कॅल्क्युलेशन एकदा चेक करू शकतो.